जय महाराष्ट्र, नमस्कार. मी मराठी माणूस प्रदीप. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल सगळे निकाल आपण पाहिले आणि निकाल पाहत असताना नरेंद्र मोदींना कुठेतरी झटका बसताना आपल्याला दिसतोय. ही सगळी म्हणजे इंडिया अलायन्सची ही जे सगळे गठबंधन होतं, अनेक सगळे पक्ष त्या देशातले संपूर्ण देशातले आणि जमवले होते, या सगळ्यांची ताकद कुठेतरी थोडीशी वाढताना दिसते. भले त्यांची सत्ता नाही आली, पण म्हणजे एकट्या भाजपाला मला वाटतं 240-242 जागा आहेत आणि यांना सगळ्यांना मिळून इकडे 230 जागा आहेत. त्याच्यामुळे भाजपाची ताकद आजही देशामध्ये आपण नाकारू शकत नाही. पण ज्या प्रकारे भाजपा या आणि महायुती या सगळ्या निवडणुकीमध्ये उतरली होती की आम्ही 400 पार करू, आम्ही 350च्या वरती जाऊ, या सगळ्या गोष्टी कोलमडताना कुठेतरी दिसत आहेत. त्याच्यामुळे याची कारणं नक्की काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून निवडणुकीचं वार फिरायला लागलं या देशामध्ये, तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि सगळे महायुतीचे मोठे नेते जिकडे जाईल तिकडे एकच स्लोगन म्हणत होते, आपकी बार 400 पार. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून विरोधकांनी या 400 पारचा सगळा तो आधार घेऊन अनेक लोकांना असं भासवून दिलं, खास करून अशिक्षित खेड्यातील लोकांना असं भासवून दिलं की जर हे 400 पार आले तर संविधान बदललं जाईल. जर हे 400 पार आले, आता हे 400 पार बोलतात कशाला, हे लोकांनी विरोधकांनी पटवून दिलंय की 400 पार हे कशासाठी बोलतात, तर यांना संविधानामध्ये बदल करायचेत, यांना सगळ्या गोष्टी बदलायचेत. यांना मुसलमानांना यांनी सांगितलं की तुमचं पाकवाक्त काश्मीर आहे ते घेतलं जाईल, तुम्हाला NRC मार्फत बाहेर हाकललं जाईल. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये पक्क्या केल्या गेल्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपला जो हिंदू माणूस आहे, जो गावाखेड्याकरता शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला देखील अशी भीती दाखवण्यात आली की हे 400 पार गेल्यानंतर ह्यांची हुकुमशाही येईल, हुकुमशाही आल्यानंतर तुम्हाला मारलं जाईल, तुम्हाला त्रास दिला जाईल, तुम्हाला सगळ्या गोष्टी केल्या जातील. या सगळ्या गोष्टी अशिक्षित लोकांनी तेवढंच डोक्यात ठेवलं आणि या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतंय मतपरिवर्तन या निवडणुकीमध्ये दिसलं. आणि मुसलमानांनी ज्या प्रकारे सगळे मशिदीमधून फतवे काढले आणि त्यांच्या संपूर्ण त्या धर्मातल्या प्रत्येक लोकांचं एक एक मत बरोबर अगदी मतपेटीपर्यंत घेऊन गेले, हे सगळं ते अगदी कटाक्षानं करत होते. कारण त्यांना नरेंद्र मोदींना हरवायचं होतं. कारण नरेंद्र मोदी जर 400 पार घेऊन आले तर NRC सारखा कायदा निघेल. NRC सारखा कायदा निघाल्यानंतर या भारतातले जे घुसपैठी आहेत सगळे बाहेरचे बांगलादेशी वगैरे, जे आज मतदान केलंय त्या बांगलादेशींनी, सगळं त्या बोगस सगळं मतदान झालंय, ह्या सगळ्यांना मला असं वाटतं बाहेर फेकलं जाईल. याच्यासाठी ही सगळी लोक एक झाली. जिथं जिथं यांना धाक दाखवता येईल हिंदूंवरती तिथं दाखवून त्यांनी मतदान करून घेतलं. ग्रामीण खेड्यामधल्या लोकांनाचा पूर्ण मला असं वाटतं त्यांचं मनपरिवर्तन केलं. या सगळ्या गोष्टी करत असताना विरोधक आपल्याला वरचढ होताना दिसतोय. या कारण या बाजूला फक्त नरेंद्र मोदी सोडले, काही वैयक्तिक नेते सोडले, तर यांच्याकडे भाजपाकडे मोठ्या दर्जाचा चेहरा आपल्याकडे फार कमी पाहायला मिळतो, ज्याचं वक्तृत्व चांगलं आहे, ज्याला ऐकण्यासाठी लोक येतात. कारण एकटे नरेंद्र मोदी देशभरात कुठे कुठे फिरू शकतात, या सगळ्या गोष्टीचा पण फटका त्यांना बसलाय. कारण प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदींनीच जायचं, प्रत्येक सभांना नरेंद्र मोदींशिवाय कोणी प्रचार करूच शकत नाही, असं काहीसं थोडंफार चित्र इकडे महायुतीच्या पारड्यामध्ये आपल्याला दिसताना पाहायला मिळालं. पण इकडे महाविकास आघाडी किंवा ह्याच्या इंडिया अलायन्स ही जी लोक होती, यांच्याकडे चांगले चेहरे असल्या कारणाने आणि हा मतदार जो आहे, जो मतदार ज्याला फुकट राशन हवंय, ज्याला फुकट पैसा हवाय, ज्याला हे मॅनिफेस्टोमधून यांच्या सांगतायत की आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, आम्ही तुम्हाला खात्यामध्ये एवढे रुपये टाकू, किंवा या सगळ्या गोष्टी ज्या वल्गनात्मक त्यांनी गोष्टी केल्या, ज्या गोष्टीला कसलाही आधार नव्हता, या सगळ्या गोष्टींच्या बळी पडलेली ही लोक त्यांनी मोठ्या प्रमाणात इकडे मतदान केलं. दुसरी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींना नडली ती म्हणजे UP मधलं जे मतदान केलं किंवा UP मधल्या ज्या सीटा कमी झाल्या आणि महाराष्ट्रानं दिलेला सगळ्यात मोठा झटका, त्याचबरोबर खाली अण्णामलाईंना जे अपयश आलं, या सगळ्या अपयशाचा दणका नरेंद्र मोदींना बसला. खास करून महाराष्ट्रामध्ये जर म्हणायचं गेलं तर देवेंद्र फडणवीसांचं राजकारण यांच्या पथ्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात राजकारण केलं, मग ते मराठा समाजाचा रोष असेल, म्हणजे जो समाज कधी काळी हिंदू, जो सगळा मराठा हिंदू समाज, जो कट्टर हिंदू आहे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी उलटताना दिसल्या. त्या फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांमुळे. हे छाती ठोकपणे कोणीही तुम्हाला सांगेल, कुठलाही मराठा समाजातला माणूस सांगेल की आम्हाला देवेंद्र फडणवीस नको. आणि याच समाजाने कुठेतरी अंतर्गत एकनाथ शिंदेना मतदान केलेलं दिसतंय. कारण एकनाथ शिंदे मराठा समाजाचे असल्या कारणाने किंवा एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे हा विषय हाताळत होते, या सगळ्या गोष्टींचं कुठेतरी त्यांना एक ताकद दिसताना आपल्याला पाहायला मिळते. पण जिथं जिथं भारतीय जनता पार्टीची लोक होती बघा, अनेक जण भारतीय जनता पार्टीची चांगल्या प्रकारे आपटलेत. मग ते सुधीर मुनगंटीवार असतील, ते दानवे असतील आणि अशी अनेक लोक आहेत, जी लोक 2-2 टर्म खासदार होती, त्या सगळ्यांना लोकांनी आपटलंय. त्या मराठा समाजाचा किंवा या सगळ्यांचा अंतर्गत
सगळा वचपा त्यांनी काढलाय. पंकजा मुंडेंना पण मराठा समाजामुळेच पडावं लागलंय. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचं कारण फक्त देवेंद्र फडणवीस आहेत एवढं मात्र नक्की. कारण ज्या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण राज्यात झालं, मग ते 70,000 किंवा अनेक घोटाळेबाज लोकांना तुम्ही मंत्रिपदात घेतलं, हे देखील कुठेतरी सुशिक्षित लोकांना पटलेलं नाहीये. किंवा भाजपाची ही रणनीती देखील त्यांच्या पथ्यावर पडली, हे देखील आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. बाकी उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी राम मंदिर बांधलं, त्याच अयोध्येमध्ये मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला मोठा झटका बसतोय. आता तिथे ज्या प्रकारे योगींनी सगळ्या गोष्टी केल्या, डेव्हलपमेंट केली, या सगळ्या गोष्टी होत असताना देखील लोक पाठ फिरवत असतील, तर मग मात्र शासनाला किंवा तिथल्या सरकारला किंवा योगींना मोदींना दोष देऊन चालणार नाही. तिथली लोकच मग दोगली निघाली, तिथली लोकच सगळी फुटीर निघाली. त्यांनी सरळ यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण कित्येक पिढ्या त्यांच्या आता त्या सगळ्या पर्यटन आणि त्या मंदिराच्या सगळ्या जोरावरती उभ्या राहिल्या असत्या, त्याच लोकांनी यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशचं राजकारण देखील वेगळ्या वळणावर असेल असं पाहायला मिळतं. ज्या अण्णामलाईंना भाजपाने एवढी मोठी ताकद दाखवली होती, म्हणजे नरेंद्र मोदी जाऊन म्हणतात काय की अण्णामलाई हे भारताचे पुढच्या येणाऱ्या भविष्यातले पंतप्रधान होऊ शकतात, त्या अण्णामलाईंना तिथं काहीच त्यांची जादू दाखवता आली नाहीये. कारण तामिळनाडू सारखा त्यांचं जे तिथलं राज्य होतं किंवा अण्णामलाईंची जी एक पॉवर होती, त्या पॉवरचा कुठेच आपल्याला उपयोग होताना दिसत नाही. राहिली गोष्ट पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममताने या सगळ्या गोष्टींना चपराक लावले भाजपाला. कारण तिथं आहेच सगळं बोगस मतदान आहे. तिथं हे सगळे बांगलादेशी रोहिंग्या यांचं सगळं बोगस मतदान आहे. आणि मला असं वाटतं धाक देऊन करायला लावलेलं ते स्थानिकांना मतदान, अशा काहीशा गोष्टी तिथं घडत आहेत आणि त्या घडल्या, आपण त्या सर्वांनी पाहिल्या. या सगळ्या गोष्टी होत असताना नरेंद्र मोदींना पुन्हा बॅकफूटवर जावं लागले. याची अनेक कारणे आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींनी लावलेला 400 पारचा नारा. त्या 400 पारच्या नाऱ्याला या लोकांनी असं काही रंगवून दाखवलं, असं काही करून दाखवलं की तुमचं जीवन संपवलं जाईल. हा सगळ्या अशिक्षित साध्या आदिवासी सगळ्या लोकांना त्यांनी असं भासवून दाखवलं आणि तेच मतदान सगळ्यात जास्त काँग्रेसला झालेलं आपण पाहतोय. तुम्ही सगळ्या जागांचा अंदाज काढा. त्या सगळ्या जागांमधल्या ज्या जागा भाजपाच्या किंवा या महायुतीच्या प्रतिष्ठित होत्या त्या काही आलेत, पण ज्या जागा ग्रामीण खेड्यातल्या होत्या, ज्या जागा खेडेगावातल्या होत्या, ज्या तालुक्याच्या ज्या ग्रामीण भागातला जो पट्टा होता, त्या ग्रामीण भागातल्या अनेक जागा भारतीय जनता पार्टीने गमावल्यात. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे या लोकांनी केलेलं मनपरिवर्तन. महाराष्ट्रामध्ये तर जितका मोठा झटका बसेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. यूपीमध्ये देखील एवढा मोठा झटका बसेल असं कोणाला वाटलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं नरेंद्र मोदींच्या सगळ्या अपयशाला किंवा नरेंद्र मोदींना मागे खेचण्यासाठी फार मोठ्या कारणीभूत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मणिपूरची हिंसा झाली. त्या हिंसामुळे मला असं वाटतं महिलांचं मतदान एका बाजूने थोडंसं वळलेलं आपल्याला पाहायला मिळते. लडाखमध्ये जे पर्यावरण प्रेमी होते, त्या पर्यावरण प्रेमींचं देखील नरेंद्र मोदींना मतदान न होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे हे जे काही महत्त्वाचे विषय होते, पंजाबमध्ये तर शेतकऱ्यांचा रोष होताच. या सगळ्या गोष्टी होत असताना नरेंद्र मोदींना खूप काही झटके बसताना आपण पाहतोय. आणि विरोधक कुठेतरी वरचढ, म्हणजे संपूर्ण विरोधक कुठेतरी वरचढ होताना दिसतोय. तरीही भारतीय जनता पार्टीच्या 240 जागा आहेत आणि या सगळ्यांच्या मिळून 230 आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद आजही आहे, पण येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये ती ताकद लयाला जाईल. किंवा जर असंच सगळ्या गोष्टी मला असं वाटतं नकारात्मक यांच्याविषयी राहिल्या, तर ही ताकद पुन्हा एकदा मागे खेचली जाईल आणि यांचं सरकार येईल एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद.